नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त असलेल्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यांचा पराभव झाला. आता या पराभवामध्ये मस्साजोग या ठिकाणी असलेली आवादा कंपनी आणि या आवादा कंपनीच्या CSR फंडाचे काही पैसे आणि त्या संदर्भाने राहुल कुलकर्णी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे हे समोर मांडलेले आहेत. ते थोडक्यात बघूयात आणि नंतर या प्रकरणाचं सखोल असं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात. चला तर बघूयात काय म्हणतायत राहुल कुलकर्णी सर. पण मला ह्या निवडणुकीकडे माझं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे आवादा कंपनीच्या कथित अशा CSRच्या मुद्द्यावर. स्वरूपानंद देशमुख यांनी 2 दिवसापूर्वी एका छोट्या ठिकाणी, म्हणजे एका छोट्या म्हणणार नाही त्या कॉन्टेक्स्टमध्ये, एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देत असताना त्यांनी गावासाठी आवादा कंपनीनं 55 लाख रुपयाचा CSRचा निधी दिला होता आणि हा निधी धनंजय देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावरून स्वतःकडे वळवला असा गंभीर आरोप केला. गंभीर आरोप का? कारण हे सगळं प्रकरणच मुळात आवादा प्रकरणाशी निगडीत आहे आणि तिथून ते सुरू झालं आणि दुर्दैवाने संतोष देशमुख यांची हत्या झाली. आणि म्हणून मी म्हणतो की हा व्हिडिओ अर्धवट पाहू नका. शेवटी धनंजय देशमुख यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात तेही आपण ऐकू. स्वरूपानंद देशमुख यांचा आरोप आहे की 55 लाख रुपये हे CSR फंडाच्या माध्यमातून आवादा कंपनीनं ग्रामपंचायतीला दिले. CSR म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीनं जो काही नफा कमवला आहे त्या नफ्याच्या 2% निधी हा ती कंपनी जिथे काम करते त्या परिसराच्या विकासासाठी त्यांनी खर्चावा, हे डॉक्टर मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी कायद्यानं घालून दिलेलं बंधन आहे. मग जो वाल्मिक कराड आणि मंडळींचा जो हायदोस तिथं बघायला मिळाला तो आवादा कंपनीशी निगडीतच आहे. त्या ठिकाणी असलेल्या सिक्युरिटी गार्डला जाऊन या वाल्मिक कराड आणि मंडळीच्या साथीदारांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आपल्या गावच्या प्रांगणामध्ये असलेल्या, गावाच्या परिसरामध्ये असलेल्या आवादा कंपनीच्या संदर्भामध्ये असं कसं काय होतं हे समजून घेण्यासाठी संतोष देशमुख तिथं गेले. संतोष देशमुख गेल्यानंतर तिथं बाचाबाची झाली, संतोष देशमुखांनी कोणाला मारहाण केली असं वगैरे असा आरोप केले गेले. सत्य कोर्टात येईल ते. आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख हे लातूरला गेल्यानंतर त्यांच्यावरती पाळत ठेवून एका टोल नाक्यावरती त्यांची गाडी अडवून अतिशय निर्घुणपणे आणि मग आपल्या अंगावरती शहारे येणारी बातमी आम्ही जी ब्रेक केली की अक्षरशः लघुशंका वगैरे करून व्हिडिओ कॉल करून त्यांचा खून केला. त्या खुनामुळं महाराष्ट्र अवघा हळहळला. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत सगळ्या महाराष्ट्रानं एक एकवटलपणा दाखवला आणि आम्ही तर त्यातले सगळे छोटे मोठे तपशील महाराष्ट्राला सांगितले. आता त्याच्यानंतर ही झालेली निवडणूक, साधारणपणे अशा निवडणुकीमध्ये सहानुभूतीचं वातावरण असतं आणि त्यामुळंच मला आश्चर्य वाटलं की अश्विनी देशमुख यांना जरी मतं चांगली मिळाली असली 822 वगैरे, तरी त्या 822 मते आणि विजयी उमेदवाराच्या मतामध्ये 92 मताचं अंतर आहे आणि 8 जणांनी, म्हणजे जवळपास 100 जणांनी तर त्यांना कौल दिलेला नाही आहे. म्हणजे काहीतरी चुकलं आहे. आता ते काय चुकलं आहे त्याच्याबद्दलचे तपशील त्या स्वतःच सांगू शकतात. फक्त मला महाराष्ट्राला ही बातमी सांगायची. आणखीन एक मला आश्चर्य वाटलं, आता ते कुणी वाटले काय याचं आकलन आपण आपल्या पातळीवरती करा, परंतु या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या अत्यंत चुरशीच्या निवडणुका असतात थेट पैसे वाटले गेले असं म्हणतात. आता अर्थात हा तपासाचा भाग आहे. पुन्हा तेच की हे IQ माहितीवर आधारित आहे, पण मला खात्री आहे का असं झालं असेल. कोण म्हणतं 4,000 वाटले, कोण म्हणतं 10,000 वाटले, कोण म्हणतं 15,000 वाटले. आता कुणी वाटले, कशा पद्धतीनं वाटले, खरंच वाटले का? कारण ही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची थेट अशी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये हे 2 मुद्दे फार कळीचे ठरले असं म्हणतात. एक, आवादा कंपनीचा जो CSR ग्रामपंचायतीला आला होता तो कथितरित्या धनंजय देशमुख यांनी स्वतःकडे वळवून घेतला, स्वतःच्या बँकेच्या अकाउंटवर वळवून घेतला. आणि दुसरं म्हणजे पैशाचं वाटप. आणखीन एक असू शकतो, कारण सुप्त ती चर्चा असते म्हणून, की देशमुख कुटुंबियांना जी मदत आली, त्यांना स्वतः अश्विनी देशमुख यांना एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळाली आणि तीच खाजगी शिक्षण संस्था असल्यामुळंच त्या निवडणूक लढू शकला. शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ती लढता येत नाही. त्यांना विशेष बाब म्हणून सरकारनं अश्विनी देशमुख यांची नियुक्ती केली. त्याच्यानंतर त्यांच्या कन्येला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं, कारण तिचा परीक्षेच्या ऐन काळामध्ये हा सगळा प्रकार घडल्यामुळं तिला तेवढे मार्क्स जेवढे अपेक्षित होते तेवढे मिळालेले. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी स्वतः, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतः सदनिका बांधून दिली वगैरे, किंवा त्याच्यासाठीचं फंडिंग केलं.
कदाचित हाही सगळा भाग असावा. सो ज्या वेळेला आवादा कंपनीचे CSRचा विषय आला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की या संदर्भात आपण धनंजय देशमुख यांना बोललं पाहिजे. त्यांनी अत्यंत छातीठोकपणे सांगितलं आहे की आवादा कंपनीनं केवळ 2 लाख रुपयाचं शौचालय गावामध्ये बांधलं आणि आता स्वरूपानंद देशमुख हे मुख्य सरपंच झालेच आहेत, तर त्यांनी आता हे सिद्ध करून दाखवावं की ग्रामपंचायतीच्या खात्यावरून तो पैसा धनंजय देशमुख यांच्याकडे वळाला. आता खरं खोटं हे धनंजय देशमुख यांची एक बाजू, स्वरूपानंद देशमुख यांनी मांडलेली बाजू आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्याच बाजूनं दिलेला कौल पाहता आपण इथं तटस्थपणे एवढंच म्हणू शकतो की हे प्रकरण गंभीर आहे. आवादा कंपनीकडनं अशा पद्धतीचा जर CSR मदत त्यांनी दिली असेल तर ती थेट धनंजय देशमुख यांना द्यायला काहीच हरकत नाही, ती द्यायला पाहिजे. त्या कुटुंबाचं खूप नुकसान झालं. पण जर तो CSR ग्रामपंचायतीसाठी आला असेल आणि तो जर धनंजय देशमुख यांनी वळला असेल तर तुम्हाला माहिती आहे की हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. मग याची सत्यता ही आता नवनियुक्त स्वरूपानंद देशमुख ह्या सरपंचांनी महाराष्ट्रासमोर कधीतरी मांडायला पाहिजे. पण हा जरा धक्कादायक असा निकाल होता म्हणून तो मी महाराष्ट्रासमोर मांडला. पुन्हा तुम्हाला तेच आव्हान की हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर म्हणजे हे होते राहुल कुलकर्णी. त्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतात की कशा पद्धतीनं मस्साजोग या ठिकाणी असलेल्या आवादा कंपनीच्या CSR फंडाचा उपयोग आणि त्या संदर्भाने काही महत्त्वाचे खुलासे करण्यात आलेले होते. तर मंडळी, मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक आणि या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 55 लाखांचा जो CSR फंड आहे जो आवादा कंपनीकडनं देण्यात आलेला आहे, तो 55 लाखांचा CSR फंड आणि राजकीय सत्तांतराचं हे विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मस्साजोगचे सरपंच आणि या सरपंच पदाच्या निवडणुकीत 55 लाखांचा CSR निधी आणि सत्तेचा पेच या ठिकाणी समोर येत आहे. राहुल कुलकर्णी सरांचं हे विशेष असं विश्लेषण आहे. त्यांच्या फेसबुक आणि यूट्यूब या दोन्ही अकाउंटवरनं त्यांनी हा सविस्तर व्हिडिओ प्रकाशित केला. त्यातला काही भाग आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, 92 मतांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं मिळाली आहेत. अश्विनी संतोष देशमुख यांना 822 मतं मिळाली आहेत. नोटा ज्यांना कुणालाच पसंती ज्यांनी दिलेली नाही अशी 8 मतं देखील या ठिकाणी आहेत. तर पराभवाची कारणं जर पाहिली, अश्विनी संतोष देशमुख यांच्या पराभवाची कारणं जर पाहिली तर घटनेनंतर कुटुंबाच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर कुटुंबाचा गावकऱ्यांशी कमी झालेला संपर्क हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. त्यानंतर स्थानिक विरुद्ध पाहुणे असं जे काही गाव पातळीवरचं राजकारण आहे ते या ठिकाणी समोर केलं गेलेलं आहे. स्वरूपानंद हे या गावचे मूळचे रहिवासी आहेत, वतनदार ते आहेत असं राहुल कुलकर्णी यांनी सांगितलं. तर संतोष देशमुख यांचं हे मूळ गाव नाही आहे, ते या गावामध्ये त्यांच्या मामाच्या घरी आलेले होते असं देखील सांगितलं गेलं. तर सरकारकडनं मिळालेली घरं आणि नोकरीमुळे सहानुभूतीमध्ये कमतरता झाली, घट झाली असं देखील या ठिकाणी समोर आलेला आहे. तर स्वरूपानंद यांचा आरोप आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. तर स्वरूपानंद देशमुख यांनी एक खूप मोठा आरोप या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा आरोप आहे की 55 लाख रुपये आणि या 55 लाख रुपयांचा जो CSR फंड आहे तो धनंजय देशमुख यांनी वैयक्तिक खात्यावरती वळवला. आता धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. शिवाय संतोष देशमुख यांच्या पत्नी ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या या गावच्या सरपंच पदाच्या, त्या सगळी जबाबदारी ही या ठिकाणी धनंजय देशमुख हे सांभाळत होते. आणि धनंजय देशमुख यांनी जो CSR फंड जो आहे तो आपल्या अकाउंटवरती वळवला असं स्वरूपानंद देशमुख यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर धनंजय देशमुख यांचा दावा आहे की कंपनीने फक्त 2 लाखाचे शौचालय बांधले आणि रोख रक्कम आपण घेतलेली नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगची ही घटना आहे. आणि सरपंच पदाची जी निवडणूक या ठिकाणी पार पडली, या निवडणुकीत एक स्थानिक निवडणूक नसून ती दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरची एक अत्यंत संवेदनशील अशी निवडणूक होती.
वादग्रस्त राजकीय लढाई या ठिकाणी ठरलेली होती. निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवलेला आहे आणि आवादा कंपनीचा कथित 55 लाख रुपयांचा CSR फंड हा संपूर्ण प्रक्रियेत वादाचा मुख्य बिंदू ठरलेला आहे. मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी 914 मतं मिळवली आणि विजय संपादित केला. तर अश्विनी संतोष देशमुख यांनी 822 मतं मिळवून त्यांचा पराभव झाला. एकूण 1744 मतदानापैकी 8 मतं ही नोटाला पडली आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेवर सहानुभूतीची लाट अपेक्षित असताना 92 मतांच्या फरकाने त्यांच्या पत्नींचा पराभव झालेला. म्हणजे या निवडणुकीत सर्वात मोठा वादाचा मुद्दा जो राहिला होता तो आवादा कंपनीच्या CSR फंडचा. स्वरूपानंद देशमुख यांनी आरोप केलेला आहे की आवादा कंपनीने गावाच्या विकासासाठी 55 लाख रुपयांचा निधी दिला होता, जो धनंजय देशमुख गावाच्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटवरती न घेता स्वतःच्या वैयक्तिक अकाउंटवरती घेतला होता, असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. संपूर्ण प्रकरणाचं एक वेगळं वळण बघायला मिळत आहे. संतोष देशमुख यांची हत्या देखील याच कंपनीशी संबंधित वादातून झाल्याचं समोर आलं होतं. वाल्मिक कराड याच्याशी झालेल्या संघर्षातून ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांच्यामध्ये आवादा कंपनीने केवळ 2 लाख रुपये खर्च करून गावात एक शौचालय बांधलेलं आहे, या व्यतिरिक्त कोणताही मोठा निधी आलेला नाही आहे. या परस्पर विरोधी दाव्यांमुळे गावातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागलेलं आहे आणि पैशाच्या कथित वाटपाच्या चर्चांना देखील या निवडणुकीने आणि निवडणुकीच्या दरम्यान जोर धरलेला आहे. तर म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासनाकडनं नोकरी, घर आणि मुलीला वैद्यकीय प्रवेशासाठी मदत मिळाली. मात्र निवडणुकीच्या काळात त्यांचा गावकऱ्यांशी असलेला संपर्क कमी पडला असावा किंवा मिळालेल्या मदतीमुळे गावकऱ्यांच्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली असावी, असं विश्लेषण केलं जात आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी खून खटला वेगळा आणि निवडणूक वेगळी अशी भूमिका घेत गावकऱ्यांना साथ घातली होती, जी मतदारांना अधिक भावली असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. तर नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी 55 लाखांच्या निधीच्या अफरातफरीचे आरोप पुराव्यासह सिद्ध करणं आवश्यक आहे, असं या ठिकाणी आता सांगितलं जाऊ लागलं आहे. ग्रामपंचायतीच्या बँक खात्याचं ऑडिट करून आवादा कंपनीकडून आलेल्या निधीची सत्यता महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचे असल्याचं देखील या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. मस्साजोगची निवडणूक केवळ एका पदासाठी नव्हती, तर ती सत्य, आरोप प्रत्यारोप आणि स्थानिक अस्मितेची लढाई देखील होती. 55 लाखांच्या CSR फंडचं गूढ हे उकलणं अतिशय गरजेचं असल्याचं देखील या ठिकाणी समोर येतं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.